आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. धनंजय, लहानपणापासून तुझी कपड्यांची चॉईस छान नाहीये हे मी नेहमीच म्हणत आले होते तुला, पण पार्टनरच्या बाबतीत सुद्धा. नाही अगं तू. अरे म्हणजे तुझ्या पार्टनरचा चॉईस चांगला आहे असं म्हणायचंय मला. नाही तू पण ना. गुड, नाईस चॉईस. बाय द वे, आता तू माझी वहिनी होणार आहेस, त्यामुळे तुझ्याकडे जेव्हा आमच्याकडच्या फाईल्स येतील तेव्हा ते धडाधड पास करून पाठवशील ना पुढे. काय वहिनी साहेब? अर्थातच, पण त्या फाईल नियमात बसत असतील आणि सगळे निकष पूर्त असतील ना तर नक्कीच. काय धनंजय, कसंही शेवटी कोणी असलं तरी नियम सगळ्यांना सारखेच नाही का? अगं मस्करी करत होते मी. तू किती प्रामाणिक आहेस हे माहितीये मला. Once again, both of you, congratulations. Thank you. साधा बुके सांभाळता आला नाही, संसार काय सांभाळणार? ताई, अगं तू बुकेचं काय घेऊन बसलीयस? ती अख्खा जिल्हा सांभाळते. एनिवेज, तू मला सांग, तू उद्या लग्नाला येतेस राईट? आय डोंट नो ताई. आय ट्राय. मी प्रयत्न करेन. ओके ओके, बाय. ही माझी जवळची मैत्रीण सई. काय? माझ्याकडे लक्षच नाहीये तुझं अजिबात. मला वाटलंच होतं तू सगळ्यात आधी इथे आला असशील. धनंजय जरी तुझा मामा असला ना तरी मित्रासारखे आहात दोघं. एक्झॅक्टली सेम वयाचा मामा. बरं चल, तू थांब, मी जात. या प्लीज. या. तुला ड्रॉप करतो. सॉरी यार, आत्ताची जीभ जरा तिखट आहे पण मनाने एकदम साफ आहे ती. तिचा मूड जरा कधी पण स्विच ऑन आणि ऑफ होतो, त्यामुळे सॉरी यार. देवांश, कम ऑन यार, आय नो दॅट. आणि हरकत नाही, मुळात मला या बिहेवियरची सवय. कंटिन्यू. गाईज रिलॅक्स. पाहुण्यांच्या छोट्याशा गाठीभेटीचा कार्यक्रम संपवून आपण आपल्या ह्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलो. सावी, इकडे ये. कुठे होतेस तू? बोल ना. आजीने तुला खायला दिलं का नाही काही? खाल्लंस ना? पोट भरलंय ना? So are you guys ready for surprise? 1, 2, 3, music! आजी! झालं असेल, अजूनही वेळ गेली नाही. ते सुटेल का महादेवरावांच्या तावडीतून? त्याचं काही बरं वाईट झालं नसेल? देवरांनी काही केलं तर नसेल ना त्याला? उद्यापर्यंत आदित्य नाही आला ना तर धनंजय आणि सुंदरीचं लग्न कोणी म्हणजे कोणी थांबवू शकत नाही. कोणीच नाही थांबवू शकत. आई,
ऐक, काय केलं तुम्ही? ज्या माणसानं सुंदरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं, त्या नालायक माणसाला तुम्ही टपून छपून घरात घेतलं. सुंदरीच्या पाठीत खंजीर खुपसला तुम्ही. तुमच्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती बरं का. सरळ सरळ समोर आला असता तर ऐकून घेतलं असतं तुम्ही त्याचा. मोठ्या मनानं माफ केलं असतं त्याला. पोटच्या पोरीसाठी जीव तुटतोय त्याचा, तर काय चुकलं त्याचं सांगा मला. अजाणतेपणानं केली असते का नाही ती चूक असते, आणि जाणून बुजून केलेली गोष्ट असते का नाही तो गुन्हा असतोय. आदित्यनं गुन्हा केलाय, त्याच्यामुळं त्याला माफी नाही, त्याला शिक्षाच. मोठमोठ्या दरोडेखोरांना सुद्धा नवीन आयुष्य जगण्याची संधी दिली जाते हो महादेवराव. मग माझ्या आदित्याला का नाही? माझ्या मुलाचं आयुष्य आणि त्याचा संसार उभा राहावं म्हणून मी प्रयत्न करते. यात काय चुकलं माझं? आई म्हणून मी करतेय, ती चूक आहे का? आई, फार उशीर झालाय आता. जेव्हा हे आदित्यरावांचं समज प्रकरण मला कळलं होतं का नाही, तेव्हा मी हेच म्हणलं होतं ना. पण तुम्ही समद्यांनी मला विरोध केलता. आता येळ निघून गेली. सुंदरीनं तिचा जोडीदार निवडलाय, धनंजयराव. आदित्यला मी ह्या लग्नात फडा घालू देणार नाही, आणि मी तुम्हाला पण बजावून ठेवतोय, असला काय बी प्रयत्न करायचा नाही. सुंदरीनं आईगत माया केली आहे तुमच्यावर. केवढ्या आदरानं तुमच्याकडनं परवानगी घेतली या लग्नासाठी. तुम्ही काय केलं? तुम्ही पाठीत खंजीर खुपसला. एका मुलीला आणि एका बापाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतेय मी. बाप, हो, चांगला बाप होण्यासाठी का नाही आधी चांगला नवरा व्हावा लागतंय. आपल्या सुंदरीनं हे पोटच्या लेकरावरती आई जेवढी माया करणार, जेवढी काळजी घेणार नाही ना, तेवढी काळजी घेते सावीची. पण ऐकून ठेवा, धनंजयराव हेच सावीचे चांगले बाप होऊ शकतात. आदित्य ह्यो माझ्या सुंदरीचा काळा कुट्ट भूतकाळ आहे. धनंजयरावाने याकडे पुढे हात केलाय विश्वासाचा. सावीला आणि माझ्या सुंदरीला त्यांना चांगलं भविष्य द्यायचं. धनंजयराव हे सावीचे आणि सुंदरीचे उज्ज्वल भविष्य आहेत. अहो, त्यांना आशीर्वाद द्यायला ठेवलं तुम्ही तिला फरफटत परत एकदा भूतकाळ करायला लागलाय. तो सुंदरीचं आयुष्य म्हणजे काय खेळ आहे का? मी नाही करू देणार तुम्हाला सुंदरीच्या आयुष्य बरोबर. मी बेसिटी नाही केलंय हो, म्हणून मी संयम बाळगून आहे. पण आदित्यला हाताला धरून तुम्ही एक जरी चुकीचं पाऊल टाकलं ना, मी सोडून जाईन का तुम्ही माझ्या सासूबाई आहात. कशी दिसते मी? लय छान दिसतेस ग सरे. अगं, माझ्या आयुष्यामध्ये हा दिवस मला परत बघायला मिळेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग. पण बघ ना, देवानी माझं ऐकलं बाई. अगं, किती गोड दिसतेस. हाय का तू डोळ्यात पाणी आणणार आहेस वय? मामी अगं सांग ना हिला. मंगलताई, अहो का डोळ्यातून पाणी काढताय तुम्ही? याच दिवसाची तर आपण किती वर्ष वाट बघितली का नाही. आता रडायचं नाही, हसायचे दिवस आहेत. अगं, हे दुःखाचे नाही बाई, आनंदाचे अश्रू आहेत ग. बघ ना, किती संकट दुःख पार करून आज हा दिवस बघायला मिळाला. याआधी माझ्या सरूच्या डोक्यावर कायम टांगती तलवार असायची, पण आता नाही. आता तिच्या ओंजळीमध्ये फक्त सुख आनंद असं भरभरून येणार आहे. मग मला सांग, आता हे काय अजून दुसरं काय पाहिजे असतं ग?
काय काम आहे तुमचा? अहो दादा, हा पत्ता सांगता का? माहित नाही मला. अहो त्या दादांना माहिती असेल ना. काल चोरात म्हणाला होतास ना, काम डीजे पेक्षा जोरात वाजेल म्हणून महादेवने तुझीच वाजवली. तुम्ही मला प्रश्न नाही विचारायचे, मला उत्तर द्यायला बांधील नाही मी. आम्हाला उत्तर नाही देणार तर कोणाला देणार? साहेबाला. कवा तर या माणसाने फोन लावतोय, उचललं का जायचं? हा, काय झालं? चिडलेलं दिसतंय, काही प्रॉब्लेम आहे का? अहो ती दोन माणसं आपण आदित्य रावांच्या लक्ष ठेवायला ठेवली होती का नाही, त्यांना कवा तर मी फोन लावतोय, पण फोन लागण झालाय. मला संशय लागलाय. हो नाही नाही नाना, तुम्ही काळजी करू नका, ते दोघे पक्के आहेत. आणि तिकडे ना कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, जोरात आवाज येतो, त्यामुळे कदाचित रिंग ऐकू गेलं नसेल त्यांना. सगळं नीट होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी एक काम करतो, मी जरा जाऊन तिकडं मग बस. नको नको नाना, तुम्ही इथेच थांबा. तुम्ही जर सुंदरीला दिसला नाहीत ना तर ती लग्नालाच उभा राहणार नाही, त्यामुळे तुम्ही थांबा इथेच, मी बघतो. मी आलो. सुरेश ना. हा आलो. मी आलो, तुम्ही थांबा इथे. हा, मी बघतो. आई, मला सांगा, हे बरोबर वाटतंय ना? म्हणजे हेच घालू? खरं सांगू का धनंजय, अहो मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत मला काही कळत नाही. म्हणजे सुंदरी असती ना तर मी एक वेळ सांगितलं असतं तुला काय चांगलं दिसतंय काय वाईट, पण मुलांचं जरा अवघड आहे. ऍक्च्युली माझं पण तेच कन्फ्युजन होतंय. अशा वेळी असं वाटतं ना की मैथिली असती ना तर शॉपिंग पण तीच करायची कायम. अहो मग आता काय सुंदरी करेल. धनंजय, अहो नका इतकी काळजी करू, सगळं ठीक होईल बघा. मी कृष्णाला पाठवते तुमच्या मदतीला, तो बघेल काय हवं नको ते. नाही नाही, नको नको, कृष्णाला नको, कारण तो सकाळपासून काही ना काही कामात लागलाय. त्याला पण आता बोलवलं तर मग ते पण राहून जाईल. खरं तर तुम्ही मांडवात जाईपर्यंत कोणीतरी तुमच्या बरोबर असायला हवं होतं. मला काय हवं नको ते बघायला. काकू, त्यासाठी मी आहे ना. मणी, अरे ये ये. क्या बात आहे. थँक्यू. आयुष्मान मस्त. मणी, वेळेवर आलास बाबा. आता तूच ताबा घे यांचा. लवकर तयार कर, आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचंय आणि वरात घेऊन वेळेत परत यायचंय. येस, तुम्ही निश्चिंत राहा, याची जबाबदारी माझी. ओके, आले लवकर तयार. येस. ए बाय द वे मणी, सुजित. सुजित बिझी माणूस, तुला माहिती आहे, कल्पना आहे तुला त्याची. बिझी असतो. आणि काय रे, या लव्ह स्टोरी बद्दल तू काहीच कळू दिलं नाही. नाही, तू ड्युटी जॉईन केली तेव्हा मी तुला फोन केला होता, पण तेव्हा. अरे अरे अरे, हे बघ, ही जी लव्ह स्टोरी आहे ना, ही लव्ह स्टोरी आहे हेच कळायला मला वेळ लागला. बरं मला सांग यार, हे सगळं कसं वाटतंय? खूप अनकम्फर्टेबल वाटतंय यार. अनकम्फर्टेबल? हा यार. कैसे तो लग रहा है यार? भाई कमाल दिसतोय.
देखणा दिसतोय. आजचा दिवस तुझा आहे बाई. अच्छा, माझा दिवस आहे. हा दिवस जेव्हा तुझ्या आयुष्यात येईल ना तेव्हा मी हे बोलेन, मग बघू आपण. दिवस माझ्या आहे म्हणे. यार ऍक्च्युली काय ते बरेच वर्षांनी घातलंय ना, तर म्हणजे थोडस. मणी, अरे काय आहे का कोणी? नाही नाही, जोक सपाट, पण एक सल्ला देऊ, लाईक फ्रेंडली लेवलला एकदम. मनातली गोष्ट ओठांवर यायला जर वेळ लागला ना तर एकतर वेळ निघून जाते, नाहीतर तो माणूस तरी. मी ना आज एक भविष्यवाणी करतो. जशी की की असा दिवस तुझ्या आयुष्यात लवकरच येईल. हो नवरदेव, माझा पुरणपुरे आता तुमची वरात न्यायची. चला. चल चल चल, परत उशीर होईल. चल. हा. सरू, लग्नाचा मुहूर्त जसा जवळ येतोय तशी हुरहुर लागून राहिले बघ. म्हणजे आता तू सासरे जाशील ना, आम्हाला पत्ती होशील. झालं? तुम्ही मला अशा वेळेला रडायला सांगणार का? बास आता, हसून खेळून पाठवा की मला. सुंदरी, गिरिजा, अगं काय? ये आई, गिरिजा माझी मैत्रीण. नमस्कार काकू. नमस्कार. बरं, तुमच्या गप्पा चालू द्या, मी तुमच्यासाठी ज्यूस पाठवते. चल मग. हा, प्लीज कंटिन्यू, मी पण येते. ये बस बस. मला तर विश्वासच बसत नाही की तू खरंच लग्नाला आलीस. अशी कशी नाही येणार मी? सुंदर दिसते. कोणत्या कोणत्या दिव्यातून गेलीस ना का तू? सगळं डोळ्यासमोरून गेलं आता. गिरिजा, तुला या सगळ्याचा प्रत्यय आलायस ना? तूही सतत स्वतःचा विचार न करता स्वतःच्या माणसांसाठी धडपडत राहिली, आणि म्हणूनच तुझ्या आयुष्यात विक्रांत आलाय. पण माझं कसं आहे, थोडं वेगळं आहे. काहींच्या आयुष्यात कसं असतं माहिती का? दिवस आधी उजाडतो आणि मग पहाट होते, पण होते देवाच्या घरात देर आहे, अंधेर नाही. बरं सुंदरी, तू सगळं एवढं पटकन ठरवलंस, अगं लग्न ठरवलंस आणि मला काल कॉल करून सांगतेस तू? एक मिनिट, लेट मी क्लिअर. तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण खरं सांगू, माझ्या मागे खूप धावपळ होती. हे सगळं ना अचानक घडलं ग, त्यामुळे मला कळवायला वेळच नाही मिळाला. बरं मला सांग, असं काय घडलं की तू एवढ्या घाईत लग्न करतेस? काय घडलं गिरिजा? मस्करी केली ग. बरं, तुझा धनंजय डीसीपी आहे, तू कलेक्टर, म्हणजे एक IPS आणि एक IAS. दोघांनाही ऑर्डर द्यायची सवय असेल ना ग? घरी कोणाची ऑर्डर चालणार, तुझी का तुझ्या आव्हानची?